मागील 2 लेक्चरमध्ये आपण वैदिक मॅथमॅटिक्सच्या 2 वेगवेगळ्या मेथड्स पाहिल्या आहेत, ज्या आपण सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी वापरतो. त्यातल्यात आपण थर्ड मेथड जी आहे ती पाहणार आहोत. पहिली मेथड होती परावर्ती योज्य, दुसरी मेथड होती शून्यम अन्यत, तिसरी आहे संकलन व्यवकलनाभ्याम. संकलनाचा अर्थ असतो ॲडिशन, म्हणजेच काय करायचं आहे, बेरीज करायची. व्यवकलनचा अर्थ असतो वजा करणे, सबस्ट्रॅक्ट करणे, सबस्ट्रॅक्शन करणे. ठीक आहे, तर हेडिंग टाका संकलन व्यवकलनाभ्याम. तर याच्यावरती क्वेश्चन आहे आपल्याकडे, सॉल्व बाय संकलन व्यवकलनाभ्याम 2x + 3y = 5, 3x + 2y = 6. तसं काय नावामध्ये सांगितलं, सगळ्यात पहिले संकलन करायचं म्हणजे ॲडिशन करायची, नंतर व्यवकलन करायचं म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे दिलेल्या दोन्ही इक्वेशन्सचं. त्यासाठी आपल्या दोन्ही इक्वेशन्स एका खाली लिहायचे आहेत. लिहिताना लक्षात ठेवायचं दोन्ही इक्वेशन्सच्या एक्सच्या टर्म पहिले पाहिजेत, नंतर वायच्या टर्म, आणि इक्वल टूच्या नंतर कॉन्स्टंट पाहिजेत, नंबर पाहिजेत. ठीक आहे, एक्स आणि वायची टर्म ज्याला मल्टिप्लाय आहे त्याला आपण म्हणतो व्हॅरिएबल, म्हणजेच एक्स आणि वाय जे आहे ते व्हॅरिएबल आहेत. ज्याला एक्स आणि वाय मल्टिप्लाय नाही आहे ज्या नंबरला, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी 5 आणि 6 जो आहे हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, दोन्ही इक्वेशन्स जे आहेत सगळ्यात पहिले इथे आपण लिहूयात. पहिलं इक्वेशन आहे 2x + 3y = 5. दुसरं इक्वेशन आहे 3x + 2y = 6. तर सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय सांगितली आहे, संकलन करायचं. संकलन करायचं म्हणजे काय करायचं, दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करायची आहे. मग 2 + 3 किती येईल, 5. 5x झाला. 2 + 3 किती होईल, 5y. म्हणून दिलेला 5y आणि 5 + 6 होईल 11. त्या इक्वेशनला आपल्याला x + y किंवा x आणि y ची फक्त टर्म या साईडला राहिली पाहिजे, या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आता, या तीनही टर्म्सला 5 न डिवाइड करणार. तर 5 जर आपण समजा याला डिवाइड केले तर येईल फक्त 5 कॅन्सल झाल्यावर x. इथं पण 5 न डिवाइड केलं, 5 कॅन्सल झाला, इथं राहिला y. इथं 5 कॅन्सल होणार नाही, म्हणजे येईल 11/5. म्हणजे x + y = 5, x + y = 11/5 असं आपण लिहू शकतो. म्हणून इथे आपण लिहूयात देअरफॉर x + y = 11/5. याला आपण लिहूयात फर्स्ट. आता आपल्याला यातली सेकंड स्टेप करायची. परत आपल्याला हेच दोन इक्वेशन्स जे आहे लिहायचे. आता काय करायचं, फक्त आपल्याला व्यवकलन करायचं आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं. म्हणजेच ह्या सेकंड इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच या इक्वेशन्सच्या सेकंड इक्वेशनच्या तीनही टर्म्स ज्या आहेत त्याला आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करायचे. मग इथं तिन्ही टर्म्स प्लस असल्यामुळे त्याला जर आपण मायनसने मल्टिप्लाय केलं, तिन्ही टर्म्स काय होतील, मायनस होतील. जर एखादी टर्म मायनस असते तर मायनस इंटू मायनस काय झाली असती, टर्म प्लस झाली असती. इथं तीनही टर्म्स प्लस आहेत, म्हणून इथे तिन्ही जर साईन काय होईल, मायनस होईल. म्हणून इथे मी मायनस साईन लिहून टाकलं. तर 2 - 3 व्हॅल्यू काय येईल, -1. -1 इंटू एक्स मायनस एक्स. 3 - 2 व्हॅल्यू काय येईल, +1 इंटू वाय, वाय. आणि -6 + 5 व्हॅल्यू येईल -1. याला आपण दिलं सेकंड. आणि इथे एक्स आणि वायच्याच फॉर्मॅटमध्ये हे इक्वेशन आहे. एक्स आणि वायच्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे इक्वेशन हवं आहे. ठीक आहे, थोडंसं खाली घेतो मी या ठिकाणी. या ठिकाणी आपली सेकंड मेथड जी आहे ही सेकंड स्टेप जी आहे ही कंप्लीट झालेली आहे. आता याच्यानंतर काय करायचं, तर आपल्याला या ठिकाणी हे जे दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत, ह्या दोन्ही इक्वेशन्स तुम्ही एकतर ॲडिशन करू शकतात किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतात. तर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला एकतर एक्सची व्हॅल्यू किंवा एकतर वायची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे एक व्हॅरिएबल काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथं आहे -x, इथं आहे +x. ह्या दोन्ही जर आपण ॲडिशन केली तर +x - x काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे आपण या ठिकाणी आपण या दोन्ही इक्वेशनचे काय करूयात, ॲडिशन करूयात. मग इथे आपण लिहूयात ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहिला आणि दुसऱ्या इक्वेशनची आपण या ठिकाणी बेरीज करत आहोत, ॲडिशन करत आहोत. मग पहिलं इक्वेशन आहे x + y = 11/5. x + y = 11/5. त्यानंतर दुसरं इक्वेशन आहे -x + y = -1. ठीक आहे, आता पहा, +x -x कॅन्सल होईल, म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 लिहायची गरज नाही. y + y होईल 2y, इथे लिहून टाकला 2y = आहे 11/5 - 1. म्हणजेच काय येईल, 11/5 प्लस करायचं आहे -1. प्लस इंटू मायनस येईल मायनस, म्हणजे 11/5 -1 करायचं आहे. हवा असेल याला तुम्ही, आता डिनॉमिनेटर सेम नाही आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू शकतात, कॅल्सीवरतीही कॅल्क्युलेट करू शकतात. तर 11/5 -1 करायचं आहे. 11/5 -1 व्हॅल्यू आलेली आहे 6/5.
मग इथे आपण लिहूयात 6/5. 6/5. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर y इक्वल टू, आता हा 2 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर 6ला डिवाइड होईल, 5ला मल्टिप्लाय होईल. म्हणजे इथे आपण लिहू शकतो 6 डिवाइड बाय 2 इंटू 5. 2 इंटू 5 बेत्रिक 6, 2 3 जा 6, म्हणजे व्हॅल्यू या ठिकाणी येईल 3, डिनॉमिनेटरमध्ये येईल 5, म्हणजेच 3/5 अशी आपल्याला या ठिकाणी वायची व्हॅल्यू जी आहे ही मिळालेली आहे. 3/5. यानंतर आता आपल्याला ही जी वायची किंमत आहे ती तुम्ही इक्वेशन सेकंड, इक्वेशन फर्स्ट किंवा या दिलेल्या दोन इक्वेशनपैकी कशामध्ये जरी पुट केली तरी तुम्ही एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मिळवू शकता. जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं असतं या केसमध्ये तर तुम्हाला इथे एक्सची व्हॅल्यू मिळाली असते अगोदर. मग ती तुम्ही व्हॅल्यू या दोन इक्वेशन किंवा या दोन इक्वेशनमध्ये कुठेही पुट केली तर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळून जाईल. आपल्याला या ठिकाणी वायची व्हॅल्यू मिळाली आहे, तुम्ही या दोन इक्वेशनमध्ये पुट करू शकतात. पण हे दोन इक्वेशन्स त्या माने कसे आहेत, सोपे आहेत, इझी आहेत कॅल्क्युलेशनला, म्हणून आपण या दोनपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये ते व्हॅल्यू जी आहे ही वायची पुट करणार आहोत. मग आपण या ठिकाणी सेकंड इक्वेशनमध्ये वायची किंमत 3/5 जी आहे ही पुट करूयात. इथे लिहूयात पुट y इक्वल टू 3/5 इन इक्वेशन सेकंड. मग इथे इक्वेशन आहे आपल्याकडे -x प्लस y, वायची व्हॅल्यू आहे 3/5 इक्वल टू आहे -1. मग हा -x या साईडला आणल्यावर होईल +x आणि हा -1 या साईडला आणल्यावर होईल +1. ठीक आहे, म्हणजे 1 + 3/5 या साईडला येईल, या साईडला येईल x, म्हणजे इथे आपण लिहूयात 1 + 3/5 इक्वल टू x. मग आपण या ठिकाणी नेक्स्ट स्टेपमध्ये लिहू शकतो x इक्वल टू, या 1च्या खाली काहीच नाही म्हणजेच 1 आहे, या दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याला कॅल्क्युलेट करू शकतात किंवा कॅल्क्युलेट टाका 1 + 3/5. 1 + 3/5 त्याची व्हॅल्यू आलेली आहे 8/5, म्हणून इथे आपण लिहूयात 8/5. त्या ठिकाणी आपल्याला एक्सची जी किंमत आहे ही मिळालेली आहे. ठीक आहे, तर जे यूट्यूबला वाहतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताल तुम्हाला या 3 मेथडपैकी कोणती मेथड सोपी वाटली वैदिक मॅथमॅटिक्सची सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी. आणि तुमच्यासाठी एक व्हिडिओची जी लिंक आहे ही दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.